हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. हा एक सेशन मी तुमच्यासाठी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये घेतो आहे. याचं कारण की तुमचं ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट हे 2 पॉईंट पूर्ण होणं बाकी होतं, म्हणजे चॅप्टर पूर्ण होईल. ठीक आहे. तर ब्रायोफाइट्समध्ये आपण आलो होतो रिप्रोडक्शनपर्यंत. मी थोडंसं रिवाइज करून घेतो आधीचं. ब्रायोफाइट्स यांना ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट्स म्हणतात. ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट्स म्हणजे हे असे प्लांट्स आहेत की जे पाण्यात त्यांची अर्धी लाईफ सायकल पूर्ण करतात आणि अर्धी लाईफ सायकल लँडवरती पूर्ण करतात. त्यावरून त्यांना ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट्स असं म्हटलं जातं किंवा ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे अल्गीपेक्षा थोडेसे पुढचे. याचं कारण की यांची जी थॅयरॉइड बॉडी आहे ही काही प्रमाणामध्ये एक डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे रूट लाईक, स्टेम लाईक आणि लिव्स लाईक स्ट्रक्चर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता रूट लाईक स्ट्रक्चरसाठी दे हॅविंग द रायझोइड्स. त्यांच्याकडे काय आहेत? रायझोइड्स आहेत. आता यांचे 2 फॉर्म आहेत, लिव्हरवर्ड्स आणि मॉझेस असे 2 फॉर्म आहेत. मग यांचे जर लिव्हरवर्ड्स जर तुम्ही घेतले तर लिव्हरवर्ड्स फ्लॅटन स्ट्रक्चर कन्सिस्ट करतात, तर मॉझेस सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कन्सिस्ट करतात. ठीक आहे. लिव्हरवर्ड्स फ्लॅटन स्ट्रक्चर कन्सिस्ट करतात, तर मॉझेस कसे कन्सिस्ट करतात? सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कन्सिस्ट करतात. हा फरक आहे दोघांमध्ये. सिलेंड्रिकल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की ब्रायोफाइट्समध्ये स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट कशा पद्धतीने डिफरन्शिएट होतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल फ्युनेरियाचा देतो. फ्युनेरिया तुम्ही बघा, इथं तुम्हाला लिफी स्टेज पाहायला भेटेल. दिस इज अन लिफी स्ट्रक्चर. ठीक आहे. जो फोटोसिंथेसिस करू शकतो. या ठिकाणी खाली तुम्हाला इथं रायझोइड्स दिसतील, नॉट द रूट नाही, रायझोइड. दिस इज गॅमेटोफाइट. हा जो स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो गॅमेटोफाइट. स्पोरोफाइट या ठिकाणी काही प्रमाणामध्ये डेव्हलप झालं. अल्गीमध्ये स्पोरोफाइट डेव्हलप झालेला नव्हता. या ठिकाणी स्पोरोफाइट डेव्हलप झालं. परंतु स्पोरोफाइट इज पॅरासाइट ऑफ गॅमेटोफाइट. जरा ठेवा, महत्त्वाचं पॉईंट सांगतो मी तुम्हाला. स्पोरोफाइट काय आहे? स्पोरोफाइट इज पॅरासाइट ऑन गॅमेटोफाइट. सी आहे, हा गॅमेटोफाइट आहे. तर यावरती तुमचा हा स्पोरोफाइट असेल या पद्धतीने. म्हणजे हा झाला पॅरासाइट. ठीक आहे. हा झाला पॅरासाइट. ओके. आता हा जो स्पोरोफाइट आहे हा 3 पार्ट मध्ये कन्सिस्ट झाला. फूट, ज्याच्या सहाय्याने तो स्पोरोफाइट मध्ये एंटर झालेला आहे किंवा अटॅच आहे. सीटा, जो त्याचा फिलामेंट आहे. आणि सर्वात वरती देयर इज प्रेझेन्स ऑफ कॅप्सूल. हा वरती काय आहे? कॅप्सूल प्रेझेंट आहे. दिस इज अन एक्झाम्पल, दॅट इज फ्युनेरिया. हा प्लांटचा एक्झाम्पल आहे. फ्युनेरिया एक प्रकारचा मॉस आहे. फ्युनेरिया इज अ टाइप ऑफ मॉस. ठीक आहे. तर या मॉस मध्ये तुम्ही हे दोन्ही पार्ट क्लिअर पाहता. दिस इज अ गॅमेटोफाइट. आता गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट मध्ये काय डिफरन्स आहे का? हा स्पोरोफाइट झाला, हा स्पोरोफाइट झाला. ठीक आहे. जे अल्गीमध्ये पाहिलं होतं आपण तेच नेचर तुम्हाला गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट मध्ये पाहायला भेटेल. कसं? मग गॅमेटोफाइट या ठिकाणी डॉमिनंट आहे. मेन प्लांट बॉडी गॅमेटोफाइटची आहे. त्याच्यानंतर तो इंडिपेंडेंट आहे. तो कोणावरतीच डिपेंड नाही, इंडिपेंडेंट आहे. पण इट इज हॅप्लॉइड इन नेचर बिकॉज गॅमेटिक स्ट्रक्चर हा तयार करतो. परंतु स्पोरोफाइट हा रिसेसिव्ह आहे. रिसेसिव्ह इथे दिसतंय. हा गॅमेटोफाइट वरती डिपेंड आहे. याच्यासाठी लागणारा नरिशमेंट मटेरियल गॅमेटोफाइट याला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड थिंग, इट इज डिपेंडंट. हा डिपेंडंट आहे. कोणावरती डिपेंडंट आहे? इट इज डिपेंड ऑन द गॅमेटोफाइट. हा गॅमेटोफाइट वरती डिपेंड आहे. थर्ड थिंग, इट इज डिप्लॉइड. जसं मी तुम्हाला सांगितलंय की अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म सगळ्यांमध्ये स्पोरोफाइट हा डिप्लॉइड असतो आणि गॅमेटोफाइट हा हॅप्लॉइड असतो. हे झालं स्ट्रक्चरल नेचर. हे स्ट्रक्चरल नेचर झालं. आता इथं थोडंसं चेंज तुम्ही ध्यानात ठेवा फक्त. लिव्हरवर्ड्स मध्ये हा जो स्ट्रक्चर आहे तो इनकॉस्पिकस आहे. इनकॉस्पिकस म्हणजे आपण त्याला आयडेंटिफाय करू शकत नाही. परंतु मॉझेसमध्ये हा स्ट्रक्चर कॉस्पिकस आहे. म्हणजे कम्प्लिटली डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आपल्याला तिन्ही पार्ट, फूट, सीटा, कॅप्सूल तिन्ही पार्ट दिसून येतात. तसं लिव्हरवर्ड आणि मॉझेस दोघांमध्येही तिन्ही पार्ट दिसतात. तिन्ही पार्ट आहेत. परंतु दिसण्यासाठी लिव्हरवर्ड्स मध्ये क्लिअरली दिसतात, परंतु मॉझेस मध्ये क्लिअरली दिसत नाही. क्लिअर इथपर्यंत? हा झाला स्ट्रक्चर. ब्रायोफाइट मध्ये ही थॅलॉइड बॉडी आहे, पण थॅलॉइड बॉडीचं स्ट्रक्चर या पद्धतीने तयार झाले. हे दिसते तुम्हाला इथे रायझोइड. आता आहे रायझोइड म्हणजे हा रूट लाईक स्ट्रक्चर आहे किंवा रूट सारखा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे.
इथपर्यंत लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं होतं. स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट मध्ये डिफरन्सिएशन तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेलं असेल. मी हा जो स्ट्रक्चर तुम्हाला लिव्हरवर्डचा दिलाय, लिव्हरवर्ड हा कसा असतो, सिलेंड्रिकल असतो. ध्यानात ठेवा, लिव्हरवर्ड हा स्ट्रक्चर दिसतो मॉझेस. मॉझेस हा सिलेंड्रिकल इरेक्ट असतो, ज्याच्यामध्ये स्पोरोफायटिक सगळे पार्ट क्लिअरली दिसतात. लिव्हरवर्ड मध्ये तसं नाहीये. लिव्हरवर्ड मध्ये काय होतं, लिव्हरवर्ड मध्ये हा स्ट्रक्चर डॉर्सी वेंट्रल आहे. मी तुम्हाला इथे क्लिअर करतो आता डॉर्सी वेंट्रल स्ट्रक्चर कसा आहे. सी यार, या पद्धतीने स्ट्रक्चर असेल लिव्हरवर्ड मध्ये. असा स्ट्रक्चर झाला डॉर्सी वेंट्रल स्ट्रक्चर. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला काही अदर स्ट्रक्चर्स पण भेटतील. तिथे जिमा कप पाहायला भेटेल. देयर इज प्रेझेन्स ऑफ जिमा कप. जिमा कप हे इथं असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या कामी येतो. इट इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर जो आहे याच्यामध्ये तसा हा कंप्लीट गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर आहे, परंतु रिप्रोडक्शन साठी युजफुल असलेलं जो स्ट्रक्चर आहे त्या यामध्ये या पद्धतीने फॉर्म केला जातो, अशा पद्धतीने. ठीक आहे, हा जर समजा मेल असेल तर दिस इज ए अँथ्रिडिओफोर. काय असेल, अँथ्रिडिओफोर. आणि हे जर फिमेल असेल, फॉर फिमेल, हा जर फिमेल असेल तर दिस इज कॉल्ड ॲज आर्किगोनिओफोर. जो गॅमेटिक स्ट्रक्चर झाला, जो काय झाला गॅमेटिक स्ट्रक्चर, म्हणजे तो गॅमेट तयार करणार आहे फॉर द पर्पज ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे, आणि इथे एंडला तुम्हाला असे रायझोइड्स भेटतील, ज्याच्या सहाय्याने हा काय झाला सबस्ट्रॅटमला कनेक्टेड आहे. म्हणजे इथं फ्लॅटेन स्ट्रक्चर झालं. इट इज अ एक्झाम्पल दॅट इज मर्चेन्शिया. हा मर्चेन्शियाचं एक्झाम्पल झालं. इट इज अन लिव्हरवर्ड. हा काय झाला, लिव्हरवर्ड. हा जो फुनेरिया आहे इट इज अन एक्झाम्पल ऑफ मॉस ऑर दी मॉसेस. क्लिअर, मी तुम्हाला दोघांचीही स्ट्रक्चर क्लिअर केले इथे. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा पार्ट गॅमेट तयार करणारा पार्ट आहे. मेल मध्ये इट इज कॉल्ड एज अँथ्रिडिओफोर. मेल मध्ये याला काय म्हणतात, अँथ्रिडिओफोर. आणि फिमेल मध्ये याला काय म्हणतात, आर्किगोनिओफोर. अँथ्रिडिओफोर अँथ्राझोइड फॉर्म करतात. आर्किगोनिओफोर सिंगल एग सेल फॉर्म करतो. ठीक आहे, हा बाय मायटोसिस, कारण हे ऑलरेडी काय आहे हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे, म्हणून बाय मायटोसिस इट विल बी फॉर्म अँथ्राझोइड. इट इज फॉर्म अँथ्राझोइड. अँथ्राझोइड इट इज ए मेल गॅमेट. याला काय म्हणतात, मेल गॅमेट. आर्किगोनिओफोर काय तयार करतो, इट फॉर्म सिंगल एग सेल. हा काय तयार करेल, सिंगल एग सेल तयार करेल, विच इज ए फिमेल गॅमेट. जो काय असेल, फिमेल गॅमेट. ठीक आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, तर हे झालं स्ट्रक्चर. दिस इज अ स्ट्रक्चर. आता आपण जाऊया रिप्रोडक्शन कडे. मग कशा पद्धतीने यांच्यामध्ये रिप्रोडक्शन केला जातो. मी लास्ट टाइम इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स क्लिअर केले तुम्हाला, त्याच्यामुळे आता मी काही रिपीट करणार नाही. ठीक आहे, मग रिप्रोडक्शन यांच्यामध्ये कसं होतं. रिप्रोडक्शन यांच्यामध्ये गॅमेटोफाइट जो आहे, गॅमेटोफाइट यांच्यामध्ये मेन प्लांट बॉडी आहे. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण इथे पाहतोय. वी आर सीइंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, गॅमेटोफाइट यांच्यामध्ये मेन प्लांट बॉडी आहे. हे गॅमेटोफाइट मेल मध्ये अँथ्रिडिओफोर कन्सिस्ट करतं, याला मी अँथ्रिडियम म्हणतो. ठीक आहे, आणि फिमेल मध्ये इट कन्सिस्ट आर्किगोनियम. हा काय कन्सिस्ट करेल, आर्किगोनियम कन्सिस्ट करेल. ठीक आहे, अँथ्रिडियम गॅमेट फॉर्मेशन करेल इथं बाय मायटोसिस. इथं मायटोसिस होईल, कारण हा हॅप्लॉइड आहे आणि हे दोन्ही पण काय आहे, हॅप्लॉइड आहे. बाय मायटोसिस हा पण मायटोसिस कन्सिस्ट करतो. बाय मायटोसिस अँथ्रिडियम अँथ्राझोइड तयार करेल. इट विल फॉर्म अँथ्राझोइड. आणि आर्किगोनियम काय तयार करेल, एक सेल तयार करेल. ठीक आहे, अँथ्राझोइड हे पाण्यातून वाहून जाईल थ्रू वॉटर. हा पाण्यातून वाहून जाईल टुवर्ड्स द एक सेल. हा एक सेल कडे जाईल, इथे फर्टिलायझेशन करेल. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फर्टिलायझेशन. बाय फर्टिलायझेशन इट विल बी फॉर्म द झायगोट. हा काय तयार करेल, झायगोट. तो डिप्लॉइड असतो. अल्गीमध्ये झायगोट लगेचच रिडक्शन डिव्हिजन करत होता. अल्गीमध्ये झायगोट लगेचच रिडक्शन डिव्हिजन करत होता. बट यार झायगोट नॉट
shows reductional division immediately. Here it will be first develop into the sporophyte. हा sporophyte मध्ये डेव्हलप होईल. ठीक आहे. मग झायगोट काय झाला? झायगोट डेव्हलप into the sporophyte. ठीक आहे. म्हणजे हा एम्ब्रियो तयार करेल, एम्ब्रियो स्पोरोफाइट मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे हे वाया एम्ब्रियो म्हणजे हा पण डिप्लॉइड, तुमचा स्पोरोफाइट पण काय आहे? डिप्लॉइड. डिप्लॉइडचे स्टेजेस या ठिकाणी वाढले पहा. डिप्लॉइडचे स्टेजेस वाढले. मग हा स्पोरोफाइट, या स्पोरोफाइट मधले काही सेल्स मेयोसिस शो करतात. सम सेल्स शोज द मेयोसिस फॉर्म द स्पोर. काही सेल्स काय करतात? मेयोसिस कन्सिस्ट करतात आणि काय करतात? ते स्पोर तयार करतील. These spores will germinate to form the gametophyte. हे स्पोर्स जे आहेत ते काय होतील? जर्मिनेट होईल आणि गॅमेटोफाइट तयार करतील. मग मेयोसिसचे स्पोर तयार झाले म्हणून हे हॅप्लॉइड. म्हणून हे काय झालं? हॅप्लॉइड. मग हा एवढा पार्ट डिप्लॉइड झाला, बाकी टोटल पार्ट हॅप्लॉइड झाला. म्हणून या ब्रायोफाइट्स मध्ये जी लाईफ सायकल झाली ती आहे हॅप्लॉइड पार्ट मोस्ट आहे, डिप्लॉन्टिक काही पार्ट डिप्लॉन्टिक झाला, डिप्लॉइड म्हणून हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. कोणती लाईफ सायकल कन्सिस्ट करेल? हा इट कन्सिस्ट हॅप्लोडिप्लॉन्टिक टाइप ऑफ लाईफ सायकल. क्लियर. लिव्हरवर्ड मॉजेस दोघांमध्ये या पद्धतीने होईल. दोघांमध्येही या पद्धतीने आहे. ठीक आहे. इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. समजले? सो दिस इज अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द ब्रायोफाइट्स. ठीक आहे. आता मी तुम्हाला लिव्हरवर्ड आणि मॉजेस क्लिअर करतो. पहा, मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिव्हरवर्ड आणि मॉजेस डिफरन्शिएट करून दिलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. मग आता रिप्रोडक्शन इन, मी आधीच तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर करून दिलं दोघांचं. आता दोघांमध्ये सेपरेशन करतो रिप्रोडक्शनचं. रिप्रोडक्शन इन लिव्हरवर्ड. लिव्हरवर्ड्स असेक्शुअल रिप्रोडक्शन पण शो करतात. लिव्हरवर्ड शोज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. परंतु लिव्हरवर्ड मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना कशा पद्धतीने होईल? असेक्शुअल रिप्रोडक्शन या ठिकाणी तुम्हाला बाय फ्रॅगमेंटेशन भेटेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन होईल काय? प्लांट बॉडी जी आहे, प्लांट बॉडी हा फ्रॅगमेंट फॉर्म करेल आणि प्रत्येक फ्रॅगमेंट सेपरेट थॅलस फॉर्म करेल. एव्हरी फ्रॅगमेंट कन्वर्ट इनटू द सेपरेट थॅलस. ठीक आहे. आता दुसरं असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बर्डिंग आहे. असेक्शुअल बर्ड आहे. पण असेक्शुअल बर्ड कोणता? तर असेक्शुअल बर्डला आपण म्हणतो जिमी. वी कॉल इट जिमी. मी तुम्हाला मर्चेंशियामध्ये दाखवले. ठीक आहे. हे जिमी जे आहे, हे जिमी ग्रोथ होऊन जिमा कप फॉर्म करतो. इट फॉर्म द जिमा कप. ठीक आहे. जिमा कप जो आहे तो जर्मिनेशन शो करतो. इट शोज जर्मिनेशन. म्हणजे इफ इट कम्स इनटू द सॉइल इट कन्वर्ट्स टू इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर. हा काय होईल? इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होईल. आपल्याला माहित असावं असेक्शुअल रिप्रोडक्शन ब्रायोफाइट मध्ये थ्रू बडिंग कशा पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द लिव्हरवर्ड्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन दोघांमध्ये सिमिलर आहे. तिथे तुम्हाला चेंज करण्याची काही गरज नाही. फक्त इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन या पद्धतीने होईल लिव्हरवर्ड्स मध्ये. ठीक आहे. परंतु आता पुढे चला मॉजेस मध्ये काय आहे? थोडंसं चेंज. मॉजेस मध्ये थोडंसं चेंज. रिप्रोडक्शन होत असताना गॅमेटोफाइट दोन स्टेजेस कन्सिस्ट करतं. देयर आर 2 स्टेजेस इन द गॅमेटोफाइटिक डेव्हलपमेंट. गॅमेटोफाइटिक डेव्हलपमेंट मध्ये 2 स्टेजेस आहेत. देयर आर 2 स्टेजेस. एक स्टेज ही यंग असते, त्याला आपण म्हणतो प्रोटोनेमा स्टेज. ठीक आहे. आणि एक स्टेज ही सेकंडरी असते. इट इज ए सेकंडरी, जी सेकंडरी प्रोटोनेमा पासून फॉर्म झालेली असते, which is called as leafy stage. ठीक आहे. एक आहे प्रोटोनेमा स्टेज and the another one is leafy stage. प्रोटोनेमा स्टेज जी आहे ती डायरेक्ट स्पोर पासून फॉर्म होते. डायरेक्टली फ्रॉम स्पोर, जे तुम्हाला मी सायकल मध्ये सांगितलं. आणि लिफी स्टेज कुठून आली? फ्रॉम
सेकंडरी प्रोटोनोवा. लिफी स्टेज कुठून आली? सेकंडरी प्रोटोनेमा पासून या ठिकाणी फॉर्म झालेली आहे. ठीक आहे. बाकी मग फ्रॅगमेंटेशन यांच्यामध्ये पण सापडतं आणि बडिंग ही या ठिकाणी सापडतं. पण फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग बोथ ऑकर्स. इथं असेक्शुअल मध्ये लिहूया आपण. असेक्शुअल मध्ये फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग बोथ ऑकर्स इन, दोन्ही कोणामध्ये सापडतं? फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग बोथ ऑकर्स इन दी प्रोटोनेमा स्टेज. कुठे सापडेल? बोथ ऑकर्स इन दी प्रोटोनेमा स्टेज. क्लिअर? आता या ठिकाणी आपण ब्रॅकेट मध्ये दोघांचंही कंप्लीट डिस्क्रिप्शन इथे पाहिलेलं आहे. इथे आता एक स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर करायचं, कॅप्सूल. कॅप्सूल, कॅप्सूल काय आहे? कॅप्सूल स्पोर रिलीजिंग स्ट्रक्चर आहे. इट इज अ स्पोर रिलीजिंग स्ट्रक्चर. ठीक आहे. हा जो कॅप्सूल असतो, हा कॅप्सूल लिव्हरवर्ड्स मध्ये, इन लिव्हरवर्ड्स it consists elaters. काय कंसिस्ट करतं? elaters. Elaters are hygroscopic in nature. कसं आहे? हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक काय? स्पेशलाइज्ड टिश्यू in moist environment. म्हणजे फ्रॉम moist environment it absorb the water droplets. त्याला हायग्रोस्कोपिक म्हणतात. ह्युमिड एन्व्हायरमेंट आहे, मॉइस्ट एन्व्हायरमेंट आहे, मग त्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असलेले जे छोटे छोटे वॉटर ड्रॉपलेट आहेत हे ऍब्सॉर्ब करू शकतं, म्हणून त्याला आपण हायग्रोस्कोपिक असं म्हणतो. फ्युनेरियामध्ये जाऊया. इन फ्युनेरिया इट हॅविंग 3 पार्ट्स. 3 पार्ट आहे. एक सर्वात वरती प्रेझेंट आहे, दॅट इज लीड. त्याला आपण एम्बुलस म्हणतो. वी कॉल इट एम्बुलस. ठीक आहे. त्याला कव्हर आहे ऑपरक्युलमची. कव्हरिंग इज ऑफ ऑपरक्युलम. आणि थर्ड, इनसाइड प्रेझेन्स ऑफ पेरिस्टोम. ऑल 3 पार्ट्स आर ऑफ कॅप्सूल. हे सगळेचे सगळे कॅप्सूलचे पार्ट आहेत फ्युनेरियामध्ये. ठीक आहे. हेच पेरिस्टोम इंटरनली 2 रिंग कन्सिस्ट करतात, 2 पार्ट कन्सिस्ट करतात. देयर आर 2 पार्ट्स लाईक दिस. ठीक आहे. हा पूर्णपणे कॅप्सूल आहे. तर याचे 2 रिंग आहेत. प्रत्येकामध्ये 16 टीथ असतात. देयर आर 16 टीथ. सगळे हायग्रोस्कोपिक असतात. ऑल आर हायग्रोस्कोपिक. ठीक आहे. हे टोटल कन्सिस्ट 16 टीथ. प्रत्येकी 16 म्हणजे टोटल किती टीथ कन्सिस्ट करतात? 22 टीथ. आपल्यासारखं नाही हा. टीथ म्हणजे हे टीथ तसे नाहीये. हे टीथ स्पोर कन्सिस्ट करतात. जेव्हा याचा डिहायसेन्स होईल म्हणजे ऑपरक्युलम ओपन होईल, दिस ऑपरक्युलम विल बी ओपन. हा ओपन झाला तर याच्यातून स्पोर्स बाहेर पडतील. या पद्धतीने हे स्पोर्स बाहेर पडतील आणि हे स्पोर्स नंतर काय होतील? जर्मिनेट होतील. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? दिस इज ऑल अबाउट द ब्रायोफाइट्स. क्लिअर? तो जो कॅप्सूलचा पार्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि इकडे गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. ही साइड मॉझेसची आहे. हे मी तुम्हाला मॉझचं सांगितलं. तिकडे दोघांचं एकत्रितरित्या क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण टेरिडोफाइट्स कडे. टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट काय आहे? टेरॉन म्हणजे फिगर. ज्यांचं फिगर लाईक अपीअरन्स असतं, ज्यांचं फिगर लाईक अपीअरन्स असतं त्यांना आपण टेरिडोफाइट असं म्हणतो. ठीक आहे. फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट्स. फर्स्ट सक्सेसफुल लँड प्लांट्स. ठीक आहे. लँड वरती डेव्हलप होणारे सर्वात पहिले प्लांट्स पूर्णपणे लँड वरती. हा फॉर फर्टिलायझेशन. बट फॉर फर्टिलायझेशन साठी यांना रिक्वायर्ड वॉटर, पाण्याची गरज आहे. म्हणजे क्लिअर झालं आता? सगळे क्रिप्टोगॅम्स वॉटर थ्रू फर्टिलाइज होऊ, वॉटर शिवाय फर्टिलाइज होऊ शकत नाही. सगळे क्रिप्टोगॅम्स वॉटर शिवाय फर्टिलाइज होऊ शकत नाही. याला फर्टिलायझेशन साठी वॉटरची गरज आहे. पण हा कम्प्लिटली लँड वरती वाढणारा आहे. म्हणून याचा हॅबिटॅट जो आहे हा कम्प्लिटली लँड वरती वाढतो, पण फर्टिलायझेशन साठी पाणी गरजेचं आहे. म्हणून याचा हॅबिटॅट रेस्ट्रिक्टेड आहे. सगळीकडे डेव्हलप होणार नाही. मग कुठे डेव्हलप होईल? हा डेव्हलप होईल मॉइस्ट
शेडी प्लेसेस मध्ये आणि मोस्टली माउंटेन एरिया, कसा एरिया आहे तो माउंटेन एरिया, याच एरियामध्ये तो काय होईल डेव्हलप केला जाईल. दॅट इज इट्स हॅबिटॅट. हे काय झालं या टेरिडोफाइटचं हॅबिटॅट झालं. ठीक आहे. सेकंड थिंग अशी आहे की हे पहिले क्रिप्टोगॅम्स असे आहेत, हे पहिले प्लांट असे आहेत की जे वस्कुलार बंडल कन्सिस्ट करतात. दे कन्सिस्ट वस्कुलार बंडल. यांच्यामध्ये वस्कुलार बंडल प्रेझेंट आहे. वस्कुलार बंडल झायलेम फ्लोएम हे दोन्ही पण याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सगळे पार्ट नाहीये पण वस्कुलार बंडल प्रेझेंट असतात. म्हणून दे आर अल्सो कॉल्ड, म्हणून यांना दुसरं नाव अल्सो कॉल्ड, दे आर अल्सो कॉल्ड वस्कुलार क्रिप्टोगॅम्स. काय म्हणतात यांना वस्कुलार क्रिप्टोगॅम्स. कारण क्रिप्टोगॅम्स मध्ये हे एकटे आहे जे वस्कुलार बंडल कन्सिस्ट करतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत? हॉर्स्टेन्स आणि फर्न. फर्नला आपण नेफ्रोलिपिस म्हणतो. नेफ्रोलिपिस फर्न. आता नेफ्रोलिपिस फर्न पाहिल्यानंतरच तुम्हाला क्लिअर होईल की फिदर सारखं स्ट्रक्चर कसं असेल यांचं. सी हिअर. पहिले प्लांट, दे आर द फर्स्ट प्लांट, दे हॅविंग द रूट स्टेम अँड लीव्स. यांच्या बॉडीमध्ये काय कन्सिस्ट करतात? कन्सिस्ट रूट स्टेम अँड लीव्स. ठीक आहे. ब्रायोफाइट टेरिडोफाइट मध्ये रूट स्टेम आणि लीव्स नव्हते. इन ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट रूट स्टेम अँड लीव्स आर ॲब्सेंट. परंतु सॉरी, इन अल्गी अँड ब्रायोफाइट रूट स्टेम अँड लीव्स आर ॲब्सेंट, बट इन टेरिडोफाइट रूट स्टेम लीव्स बोथ आर प्रेझेंट. ठीक आहे. नाउ सी हिअर. फिदर लाइक लीफ आहे. काहींमध्ये लीफ छोटे दिसतील आणि काहींमध्ये लीफ जे आहेत ते मोठे भेटतील. आणि हे जे लीफ आहेत मी जिम्नोस्पर्म मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जर छोटे असेल तर मायक्रोफिल आणि मोठे असेल तर मेगाफिल. ठीक आहे. कारण त्यांच्यावरती इथे गॅमेटिक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, म्हणजे स्पोरोफिल याच्यावरती प्रेझेंट असतं. ठीक आहे. रूट स्टेम आणि लीव्स. आणि लीव्स कसे आहेत? हे फिदर सारखे आहेत. हे जे स्ट्रक्चर तुमच्या समोर काढले तो फर्नचा आहे. या व्यतिरिक्त आणखी एक आहे. पण इथं लीफ जे आहे, आता रूट स्टेम लीव्स कन्सिस्ट करतात. लीव्स कसे आहेत? लीव्स या ठिकाणी काहींमध्ये स्मॉल, ज्यांना आपण मायक्रोफिल म्हणतो, काहींमध्ये लार्ज, ज्यांना आपण मेगाफिल म्हणतो. काहींमध्ये स्मॉल आणि काहींमध्ये लार्ज. ठीक आहे. आता ज्यांच्यामध्ये लीफ जो आहे स्मॉल आहे, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सिलाजिनेला. एक्झाम्पल सिलाजिनेला. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये लीफ लार्ज आहे तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे दॅट इज फर्न्स, मेगाफिल फर्न्स. ठीक आहे. यांच्यामध्ये लीफ लार्ज आहे. काहींमध्ये लीफ स्केली आहे. इन सम the leaf is scaly इक्विसिटम मध्ये. इक्विसिटम. आता हे एक फिगर तुम्ही पाहिलीच आहे. मी तुम्हाला इक्विसिटमची फिगर दाखवतो. त्याला आपण हॉर्स टेल पण म्हणतो. This is an equisetum.
तशी ऍक्च्युअल अशी फिगर काढायला पाहिजे, तशी मी काढली नाहीये, पण ठीक आहे. आता इक्विसिटम असा प्लांट आहे की याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्ट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. काहींमध्ये लीफ वरती होतं, आता काहींमध्ये सेपरेट आहेत आणि कॉम्पॅक्ट आहेत. सेपरेट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज कोन किंवा स्ट्रॉबिलाय. मेल मध्ये असेल तर त्याला मेल कोन किंवा मेल स्ट्रॉबिलाय म्हणतात. फिमेल मध्ये असेल तर फिमेल कोन किंवा फिमेल स्ट्रॉबिलाय असं म्हटलं जातं. तर स्केली लीफ भेटेल तुम्हाला कोणामध्ये? इक्विसिटम मध्ये. तर सिंपल सेसाइल लीफ भेटेल लाइकोपोडियम मध्ये. सिंपल और सेसाइल लीफ इन लाइकोपोडियम कोणामध्ये आहे? लाइकोपोडियम मध्ये सिंपल किंवा सेसाइल लीफ भेटेल. तर कंपाऊंड लीफ भेटेल अगेन फर्न प्लांट. फर्न मध्ये जसं लार्ज आहे तसंच कंपाऊंड लीफ आहे, तसेच इथं कंपाऊंड लीफ सुद्धा भेटतो. ठीक आहे. मी तुमच्या समोर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे टेरिडोफाइटचे आहेत ते कॅरेक्टरिस्टिक फीचर या ठिकाणी ठेवलेले आहेत. मस्क्युलर बंडल जे आहेत यामध्ये झायलेम हा फक्त ट्रॅकिड कन्सिस्ट करतं. झायलेम कन्सिस्ट ट्रॅकिड्स ओनली. झायलेमचे 4 सेल्स असतात वेगवेगळ्या, 4 सेल्स, त्यामध्ये फक्त ट्रॅकिड कन्सिस्ट करतात. तर फ्लोएम जे आहे दे ओनली कन्सिस्ट सिव सेल्स. ठीक आहे. पहा ट्रॅकिड्स, व्हेसल्स, पॅरेन्किमा, झायलेम ट्रॅकिड, झायलेम व्हेसल, झायलेम पॅरेन्किमा, झायलेम स्क्लेरेन्किमा 4 त्यापैकी एकच आहे. फ्लोएम मध्ये सिव सेल्स, सिव ट्यूब्स, कंपेनियन सेल्स अँड फ्लोएम पॅरेन्किमा. ठीक आहे. हे पहा त्यापैकी फक्त एकच प्रेझेंट आहे. मग दोघांपैकी एक म्हणून आपण त्याला म्हणतो की कम्प्लिटली डेव्हलप नाही. ठीक आहे. मग आणखी एक गोष्ट आहे की टेरिडोफाइट जरी असेल जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये या दोघांच्या मध्ये म्हणजे झायलेम आणि फ्लोएम, समजा सी हा एक स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये वरती झायलेम आहे, खाली फ्लोएम आहे. तर या दोघांच्या मध्ये इथे कॅम्बियम प्रेझेंट असते. जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये ही कॅम्बियम प्रेझेंट असते, कॅम्बियम. परंतु इन टेरिडोफाइट कॅम्बियम इज ॲब्सेंट. कॅम्बियम काय आहे? ॲब्सेंट. कॅम्बियम ॲब्सेंट असल्या कारणानं सेकंडरी डेव्हलपमेंट इज ॲब्सेंट. इथे सेकंडरी डेव्हलपमेंट भेटणार नाही. काय असतं सेकंडरी डेव्हलपमेंट? स्टेमची साईज मोठी होणे, याला आपण सेकंडरी डेव्हलपमेंट म्हणतो. स्टेमची साईज मोठी होणे, दिस इज कॉल्ड एज अ सेकंडरी डेव्हलपमेंट. हे इथे भेटणार नाही. म्हणून इथे स्टेम तुम्हाला वीक भेटतील, नॉट स्ट्रॉंग. कसे भेटतील? इथं वीक असे स्टेम तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द प्लांट बॉडी ऑफ द टेरिडोफाइट. मग टेरिडोफाइट रिप्रोडक्शन कसं कन्सिस्ट करतात इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेलच. जर स्क्रीनशॉट काढायला भेटला नसेल तर काय करा, मागे या, बॅक करा. तसंही रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आणि त्याच्यामधून तुम्ही काय करा, तुमचं नोट्स घेऊ शकता किंवा काढू शकता. देयर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नाउ रिप्रोडक्शन इन दी टेरिडोफाइट्स. कसं होतं रिप्रोडक्शन? टेरिडोफाइट मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन भेटतं. असेक्शुअल आहे. असेक्शुअल बाय फ्रॅगमेंटेशन. झाड तोडा, कट करा, एक एक पार्ट जो आहे तो आपण नवीन प्लांट मध्ये कन्वर्ट करू शकतो. सेकंड थिंग असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं दॅट इज अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ठीक आहे. म्हणजे व्हेजिटेटिव्ह मीन्स न रिप्रोडक्शन यांच्यामध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे. हे झालं असेक्शुअल. सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी दे आर हेटेरोस्पोरस. सेक्शुअल साठी इथे हेटेरोस्पोरस कंडिशन आपल्याला पाहायला भेटते. हेटेरोस्पोरस म्हणजे मायक्रोस्पोर सेपरेट आणि मेगास्पोर सेपरेट. याच्यासाठी मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल, मायक्रोस्पोरेंजियम आणि मेगास्पोरेंजियम ही 2 स्ट्रक्चर तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आता हे पहिले प्लांट आहे की ज्याच्यामध्ये स्पोरोफाइट्स हे कसे भेटतील तर डिप्लॉइड डॉमिनंट. मग इथं क्लिअर करतो स्पोरोफाइट कसे आहेत.
ज्यांच्यामध्ये रूट स्टेम लीव्स आहे तिथं स्पोरोफाइट मेन आहे, म्हणजे त्याच्यातच रूट स्टेम लीव्स असतो. गॅमेटोफाइट मध्ये ॲबिलिटी नसते रूट स्टेम लीव्स फॉर्म करण्याची. मग स्पोरोफाइट कसा आहे? डॉमिनंट, डिप्लॉइड, इंडिपेंडंट. म्हणून शेप प्लांट आता कसे झाले? हायर. गॅमेटोफाइट कसे आहेत? गॅमेटोफाइट याच्या वर्सेस जा. रिसेसिव्ह, रिसेसिव्ह, हॅप्लॉइड आणि डिपेंडंट आहे. कशावरती? डिपेंडंट ऑन दी स्पोरोफाइट. ठीक आहे. आता आपण रिप्रोडक्शन कडे जाऊया. कसं यांच्यामध्ये रिप्रोडक्शन केलं जातं? ठीक आहे. मग रिप्रोडक्शन साठी आता स्पोरोफाइट पासून सुरुवात करूया. कारण मेन प्लांट बॉडी जी यांची आहे ती काय आहे? स्पोरोफाइट आहे. मेन प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाइट. काय होईल? मेल मध्ये मायक्रोस्पोरोफिल, फिमेल मध्ये मेगास्पोरोफिल. ठीक आहे. मेगास्पोरोफिल फॉर्म मेगास्पोर, मायक्रोस्पोरोफिल फॉर्म मायक्रोस्पोर. ठीक आहे. आता डिप्लॉइड बॉडी आहे, हे पण काय असतील? डिप्लॉइडच असणार आहे. परंतु इथं मेओसिस होईल. देयर इज अ मेओसिस. अल्गी ब्रायोफाइट मध्ये काय होतं? मायटोसिस होतो. इथं काय होईल? मेओसिस. ठीक आहे. मेओसिस नंतर तुम्हाला काय भेटेल? हॅप्लॉइड, मेगास्पोर, मायक्रोस्पोर भेटेल. इथं मायक्रोस्पोर हा पाण्यातून वाहून येईल, थ्रू वॉटर पाण्यातून वाहून येईल मेगास्पोर कडे. मेगास्पोर कडे आल्यानंतर इथे फर्टिलायझेशन होईल. ठीक आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे झायगोट तयार होईल. झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रियो मध्ये होईल. ठीक आहे. आता पहा इथे काय आहे? एम्ब्रियो डेव्हलपमेंट इन. एम्ब्रियो डेव्हलपमेंट कशामध्ये आहे? इन फिमेल पार्ट. कुठे आहे? एम्ब्रियो डेव्हलपमेंट इन फिमेल पार्ट. दिस इज कॉल्ड ॲज सीड हॅबिट. याला आपण काय म्हणतो? सीड हॅबिट. हे जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये भेटतं, अल्गी ब्रायोफाइट मध्ये भेटत नाही. एम्ब्रियो डेव्हलपमेंट फिमेल पार्ट मध्ये कोणे? दिस इज अ सीड हॅबिट. सीड नाहीये यांच्यामध्ये पण सीड हॅबिट आहे. सीड नाहीये पण काय आहे? सीड हॅबिट आहे. ठीक आहे. आणि सीड हॅबिट इथं आपल्याला फक्त टेरिडोफाइट मध्ये पाहायला भेटतं. म्हणून लिहून घ्या स्टेटमेंट. टेरिडोफाइट आर कनेक्टिंग लिंक बिटवीन. टेरिडोफाइट आर कनेक्टिंग लिंक बिटवीन क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. टेरिडोफाइट काय आहे? क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. तुम्ही असं पण म्हणू शकता ब्रायोफाइट आणि जिम्नोस्पर्म या दोघांमध्ये काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे. ठीक आहे. आता हा जो एम्ब्रियो आहे, हा जो एम्ब्रियो आहे तो काय करतो? आता इथे हा एम्ब्रियो या ठिकाणी कन्वर्ट होईल इनटू दी स्पोरोफाइट. बाय डेव्हलपमेंट इट विल बी कन्वर्ट्स इनटू दी स्पोरोफाइट्स. ठीक आहे. So this is about the reproduction in the pteridophytes. अच्छा, टेरिडोफाइट सगळेच असं रिप्रोडक्शन नाही कन्सिस्ट करत. काही टेरिडोफाइट असे आहेत की त्यांच्यामध्ये इथे मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल स्पोर्स तयार करतात. हे स्पोर्स जर्मिनेट होतात. जर्मिनेट होऊन प्रोथॅलस तयार करतो. प्रोथॅलस वर नंतर गॅमेट तयार करतो. प्रोथॅलस काय करेल? गॅमेट तयार करेल. म्हणजे प्रोथॅलस इज अ गॅमेटोफाइट. प्रोथॅलस काय असेल? तो गॅमेटोफाइट असेल. हा प्रोथॅलस काय करेल? पुढे आर्किगोनियम आणि अँथ्रिडियम कन्सिस्ट करतं. आर्किगोनियम आणि अँथ्रिडियम ब्रायोफाइट मध्ये आपण पाहिलं होतं. सेम तसंच. मग काहींमध्ये तुम्हाला ब्रायोफाइटचं नेचर पण पाहायला भेटेल. म्हणून काही टेरिडोफाइट हे ब्रायोफाइटिक असतात, काही टेरिडोफाइट हे स्पोरोफाइटिक असतात. ठीक आहे. स्पर्मॅटोफाइटिक असतात. ठीक आहे. मग हा नेचर तुम्हाला डेव्हलप्ड टेरिडोफाइट मध्ये भेटेल. जे अनडेव्हलप्ड टेरिडोफाइट आहेत त्याचे इंटरमिजिएट काय आहे? तर मायक्रोस्पोरोफिल, स्पोरोफिल, मेगास्पोरोफिल. याचा स्क्रीनशॉट घ्या, याच्यातच क्लिअर करतो. मायक्रोस्पोरोफिल, मेगास्पोरोफिल काय करतं? स्पोर तयार करतं. दे फॉर्म दी स्पोर्स. हे दोन्ही पण काय करतात? स्पोर. हा स्पोर काय करेल? प्रोथॅलस तयार करेल. प्रोथॅलस इज अ गॅमेटोफाइट. हा काय आहे? गॅमेटोफाइट. आता हे प्रोथॅलस मायटोटिकली काय करतील? गॅमेट तयार करतील. हे गॅमेट तयार करतील आणि हे जे गॅमेट आहे ते फर्टिलाइज होईल, झायगोट तयार करेल आणि मग झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रियो मध्ये आणि एम्ब्रियोचं कन्व्हर्जन तुमच्या स्पोरोफाइट मध्ये. ठीक आहे. क्लियर? सो दिस इज अबाउट दी लाईफ सायकल
अँड रिप्रोडक्शन इन दी कोणामध्ये? रिप्रोडक्शन इन दी टेरिडोफाइट. ठीक आहे. इथे गॅमेट तयार करण्यासाठी प्रोथॅलस दोन प्रकारच्या गॅमेटोफाइट मध्ये कन्वर्ट होतो. इथं अँथ्रिडियम, इथं आर्किगोनियम, जे तुम्ही ब्रायोफाइट मध्ये पाहिलेला होता त्या प्रकारची कंडिशन तुम्हाला इथे पाहायला भेटेल. ठीक आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द टेरिडोफाइट. टेरिडोफाइटचे 4 क्लासेस आहेत. टेरिडोफाइटचे 4 क्लासेस आहेत. सिलॉप्सिडा, ध्यानात ठेवा मी नाव बोलतोय, ध्यानात ठेवा फक्त. सिलॉप्सिडा एक्झाम्पल सिलोटम. दुसरा आहे लायकॉप्सिडा एक्झाम्पल लायकोपोडियम. सिलाजिनेला हा एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर तिसरं आहे स्पिनॉप्सिडा एक्झाम्पल इक्विसिटम. आणि चौथं आहे टेरॉप्सिडा. फर्न, आपण ज्याचं एक्झाम्पल इथे घेतलं फर्न, नेफ्रोलिपिस, हे 4 आहेत. त्याचे 4 एक्झाम्पल्स. ध्यानात नसेल परत रिपीट करा आणि समजून घ्या, लिहून घ्या. सेम ॲज इट इज एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. एनसीईआरटी चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. ठीक आहे. इथपर्यंत होतं टेरिडोफाइट. इथे आपलं हा पॉइंट संपलेला आहे. आणि याचबरोबर चॅप्टर मध्ये ऑलरेडी मी तुमचं नीट बरोबर कंप्लीट करून घेतलेलं आहे, म्हणून हा चॅप्टर इथे काय होतोय, कंप्लीट होतो आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.